डोंबिवली महानगरपालिका पर लगे विकास के ग्रहण को दूर करने के लिए यहां भाजपा का महापौर होना आवश्यक है। ऐसा बयान भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान ने कल्याण में दिया। कल्याण के वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता जतिन प्रजापति और कई अन्य लोगों ने भाजपा में शामिल होने के अवसर पर आयोजित समारोह में वह बोल रहे थे। सामाजिक कार्यकर्ता जतिन प्रजापति ने आज अपने सैकड़ों समर्थकों के साथ भाजपा में प्रवेश किया। यह प्रवेश समारोह कल्याण पश्चिम के महाजनवाड़ी सभागृह में भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान, पूर्व केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटिल, जिला अध्यक्ष नंदू परब और भाजपा के अन्य वरिष्ठ नेताओं की उपस्थिति में संपन्न हुआ। कल्याण से सुनील शर्मा की रिपोर्ट। देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याच्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये दररोज कुठे ना कुठे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होत आहे आणि कल्याण शहर हे प्रदेश अध्यक्षांचं गृह शहर आहे। त्याच्यामुळे इथेही लोकांच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या बद्दल आकर्षण प्रवेश करण्यासाठी वाढलेलं आहे। नमोनाथ जतिन प्रजापती आणि भरत पाटील आणि शहापूर आसनगावच्या काही सहकार्यांनी या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते पक्ष प्रवेश केलेला आहे। त्यांच्या येण्यामुळे निश्चितपणाने भारतीय जनता पक्षाला बळ मिळालेलं आहे। येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे निश्चित पक्षाला फायदा होईल, यामध्ये काही दुमत नाही। सगळ्यांची संकल्पना अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त सहकारी इतर पक्षातले जे भारतीय जनता पक्षामध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासाठी आग्रहाने प्रयत्न करून त्यांना पक्षामध्ये आणण्याची भूमिका प्रदेशाध्यक्षांची आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी प्रवेश झाला। काही अजून काही दिवसात होतील, आपल्याला बघायला मिळेल। असं आहे बघा, याचा चुकीचा अर्थ काढण्याचं काही कारण नाही। महायुती झाली तरी आम्ही असा प्रयत्न करणार की जास्त नगरसेवक आमचे झाले पाहिजे, ज्यांचे जास्त नगरसेवक त्यांचा महापौर होणार। युती करणं न करणं आमच्या हातात नाही। युती करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा हे तिकडे ते सक्षम आहेत, समर्थ आहेत। ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल, परंतु भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आमची भूमिका तर हीच राहील की आपले जास्त नगरसेवक निवडून आले तर आपला महापौर होईल, ही त्याच्या पाठीमागे भावना आहे। सांगू का बघा, या सोसायटीचा विषय आहे ना, हा पत्रकार बंधूंनी किंवा कोणीही त्याला पॉलिटिकली करण्याची आवश्यकता नाही। हा विषय पॉलिटिक्सचा नाही आहे। नरेंद्र पवारांनी काय आरोप केले असतील तर त्यांचा काही गैरसमज असेल, मला माहित नाही, पण भूमिका माझी पण असेल किंवा त्यांची असेल किंवा अजून कोणाची असेल, भूमिका एकच आहे सगळ्यांची की म्हाडामध्ये राहणाऱ्या लोकांना घरं मिळाली पाहिजे आणि घरं मिळावी म्हणून माझ्याकडे अनेकदा म्हाडातले लोक आले, रहिवासी आले। एकदा तर मला वाटतं 2022ला की 23ला रात्री उशिरा माझ्या घरी आले होते 50-60 लोक। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी कल्याणच्या माझ्या ऑफिसला आलो आणि संबंधित डेव्हलपरला त्या ठिकाणी बोलून घेतलं, त्यांच्यासोबत चर्चा केली। चर्चा केल्यानंतर विषय असा समोर आला, त्यांनी सांगितलं की मी 270 का 280, मला आता आकडा आठवत नाही, HDFC बँकेचं कर्ज घेतलेलं आहे। माझा जो प्रकल्प आहे तो ठप्प झालेला आहे, त्याच्यामुळे मला काम करता येत नाही, माझ्याकडे पैसे नाही। मी बोललो पैसे नाही तर एवढी 500-700 कुटुंब जाणार कुठे? त्यांच्या भाड्याचे पैसे दिले पाहिजेत, त्यांना लवकरात लवकर घर दिलं पाहिजे। त्यांनी मला सांगितलं, साहेब तुम्ही जरा मला मदत केली तर मी याच्यातून बाहेर पडेल। मला काय मदत लागेल? मला जर फायनान्स मिनिस्टरची भेट घालून दिली, केंद्रीय निर्मला सीतारामन यांची, तर माझं काहीतरी होईल। मला काय त्याच्यात समस्या? तर मी HDFC बँकेचं लोन घेतलेलं, मला हा प्रपोजल स्वामीमध्ये द्यायचा आहे। त्या स्वामीमध्ये हा प्रपोजल द्यायचा असेल तर HDFC बँकेची NOC लागेल। मी त्यांच्याकडे अनेक दिवस चक्रा मारतो, मला ते NOC देत नाही, कारण त्यांचं कर्ज आहे, ते त्यांच्या जागेवर बरोबर आहे, पण कदाचित मॅडमनी सांगितलं तर मला मिळू शकेल। मी बोललो ॲज अ बिल्डर म्हणून तुम्हाला ते भेटतील मॅडम, असं मला वाटत नाही।